माझ्या पत्नीच्या नवीन बॉसने तिला तिच्या भविष्यातील प्रेग्नन्सीचे नियोजन शाळेच्या कॅलेंडरनुसार करायला सांगितले. माझी पत्नी एक अनुभवी प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहे आणि ती नुकतीच दुसऱ्या राज्यातून येथे आली आहे. एका नामांकित खाजगी शाळेत तिची मुलाखत झाली आणि ती अगदी उत्तम झाली. त्यांनी तिला जागेवरच नोकरीवर ठेवले. पण त्यानंतर प्राचार्यांनी एक धक्कादायक मागणी केली. त्यांनी तिला विचारले की ती तिच्या भविष्यातील मुलांचा जन्म जून महिन्यात होईल असे नियोजन करू शकते का? का? कारण जर तिने जुलैमध्ये मुलांना जन्म दिला, तर ती ऑगस्टच्या अखेरपर्यंत कामासाठी तयार नसेल. ते स्पष्टपणे म्हणाले की शैक्षणिक वर्षादरम्यान बाळ होणे त्रासदायक आहे, कारण त्यांना पर्यायी शिक्षकांचा शोध घ्यावा लागतो. माझी पत्नी इतकी आश्चर्यचकित झाली की तिला हसू आले आणि तिने तरीही ती नोकरी स्वीकारली. आम्ही ट्युनिशियामध्ये आहोत, त्यामुळे असे विचारणे बेकायदेशीर नाही. पण खरं सांगू का, तुमचा बॉस तुमच्या ओव्हुलेशन सायकलवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय ही कल्पनाच पूर्णपणे वेडेपणा आहे.